पुण्यातल्या किरकोळ व्यापाऱ्यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे तेही पाहूयात। इथं बटाटे घेतले तर त्यांनी 100 रुपये आमच्याकडून जास्त घेतले। काय काय सांगितलं 100 रुपये का घेतले जास्त? ते म्हणले की काय मार्केट कमी काहीतरी असं कर म्हणले। हा मान्य का तुम्हाला हे आता? नाही ना मान्य, पण आता आज एकादशी म्हणून घेतलं, काही नाविलाज आहे आज। परत येणार का मग? परत कोण घेते आता? असं तर आम्हाला पैशात नाही मिळत, आम्ही कशाला येऊ? 10 रुपये शेकड्यानं पैसे घ्यायले परवडतं का मग हे? काय परवडायला? 10 रुपये शेकड्यानं पैसे घेतलेले नाही आम्हाला परवडत। काय कसं तुम्ही आज घ्यायला आलाय? आता आजच्या दिवस घ्यायला उद्याला येत नव्हता आम्ही। अजिबात परवडत नाही, कारण आता जर बाजाराची जर ताळमेळ बघितली तर आम्हाला साधारणतः 100 रुपयाला 10 रुपयेच कमाई आहे। जर आम्ही हीच कमाई जर इथं दिली तर बाहेर आमचं बांगणारच नाही ना खर्च। गिरायकाचं नुकसान व्हायला लागलं, बाहेरच्याच लोकांची लूट व्हायला लागली। आम्हाला परवडत नसल्यामुळे टेम्पो भाडा आहे, हा शेअर्स आहे, हमाली आहे, लिव्ही आहे, सगळं ही परवडत न गेल्यामुळे बाहेर महाग एकाची पाळी आलेली, गिरायक बाहेरचं नाराज व्हायला लागलं। आणि दलालांनी सगळ्या व्यापाऱ्यांना आधी विश्वासात घेतलं पाहिजे नव्हतं। हा कर तुम्हाला परवडेल का, तर हा लागू करू आपण। हे दलालांनी आम्हाला कोणालाही विचारलं नाही, व्यापाऱ्यांना आणि दलालांनी मनानेच काय हे केलेलं। सोमवारपासून सगळे व्यापारी संप करणार आहे, आमचा सगळ्यांचा संपच होणार आहे।